गायकवाड साहेब, सुरुवातीला आपलं नाव सांगा, आपलं पद काय होतं वंचितमध्ये आणि काय नेमकं झालं मी श्रीशैल गायकवाड, वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष, सोलापूर. काय नेमकं असं घडलं की आपण राजीनाम्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेला आहात? काय झालं? नाही, मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून निरोप आलेला आहे की आपण राजीनामा द्या. आमचे सोलापूरचे प्रभारी आहेत सोमनाथ साळुंके, यांच्याकडूनही मला सांगण्यात येत आहे की तुम्ही राजीनामा द्या. त्यामुळं मी राजीनामा देत आहे. काय नेमकं कारण आहे, कशासाठी? कारण तर मला कळालेलं नाही. जिल्ह्यामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. 600 शाखा महाराष्ट्रात कुठंच केलेल्या नाहीत, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये 600 शाखा काढलेल्या आहेत आणि जवळजवळ 2000 बूथ कमिटी तयार केलेल्या आहेत. आणि जे वंचित सोलापूरमध्ये संपलेली होती ती वंचित उभं करण्याचं काम मी रात्रंदिवस, मला वाटतं पहाटे 4-4 वाजेपर्यंत जाऊन शाखा काढलेल्या आहेत. एवढं मोठं काम मी वंचितचं केलं असताना मलाही शंका आहे की मला कशामुळं काढायला लागले ते मलाही कळत नाही. मग आता शेवटी हायकमांडचा विषय असल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतात की राजीनामा त्यांच्याकडून घ्या. त्यामुळं नाईलाजानं मला हे राजीनामा द्यावा लागला. वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड आज उमेदवारी अर्ज भरत आहेत, त्यावेळेस गरज असताना नेमकं तुमचा राजीनामा घेतला जातोय, काय कारण असणार आहे याच्यामध्ये? मला तेच कळी नाही ना. जे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा जे खंदा समर्थक आहे, कुठं झुकत नाही, भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कोणीही राहू द्या, त्यांना सडेतोड उत्तर देणारा एकमेव माणूस या जिल्ह्यात मीच होतो. श्रीशैल गायकवाड, कुठं न झुकणारा, कुठं पैसे न खाणारा आणि चळवळीला गद्दार नसणारा मी एकमेव माणूस आहे. त्यांना कुठंतरी कुणाला तरी खटकत असेल. काही लोक आहेत की कुठल्याही पद्धतीनं त्यांना जरी काय खायला मिळत नसेल तरी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात. यापुढची तुमची भूमिका काय असणार? मी आंबेडकरी चळवळीतच राहणार. निळा झेंडा सोडून मी कुठेही काम करणार नाही आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत निळ्या झेंड्यामध्ये राहणार. आता वंचितचे जे उमेदवार जाहीर झाले त्या उमेदवारासाठी तुम्ही काम करणार आहात का तुमचे कार्यकर्ते काम करणार आहेत? नाही, ते पक्ष ठरवेल की, वंचित बहुजन आघाडी ठरवेल. तुम्ही वैयक्तिक काम करणार आहात का? नाही, मी आंबेडकरी चळवळीचं काम करत, जिथं बाबासाहेबांची चळवळ आहे तिथं श्रीशैल गायकवाड काम करणार आहे. माझं एक मिशन राहील की जी राज्यघटना धोक्यात आलेली आहे ती राज्यघटना जे कोणी वाचवेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार. बाळासाहेबांशी आपल्या या संदर्भात काही बोलणं झालं का? तुम्ही विचारणा केली की नेमकं काय झालं असेल? नाही, मला तशी संधीच दिली गेली नाही, चर्चाही झालेली नाही. त्यांच्याकडून प्रभारीला सांगण्यात आलं की श्रीशैल गायकवाड यांचा राजीनामा घ्या, तर मी ते राजीनामा घेतो आहे. पण एक महत्त्वाचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढेही वंचितचे जिल्हाध्यक्ष आहेत त्या सर्व जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे की काम करून जर अशा पद्धतीची भूमिका जर वरिष्ठाकडून होत असेल तर हे चुकीचं आहे. जिथं आंबेडकरी चळवळ संपवण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. कोण? काही लोक म्हणजे कोण घेते? तर वरिष्ठ असतील, कोणी का राहू द्या, घ्यायला लागले ते चुकीचं आहे. स्वतः प्रकाश आंबेडकरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल तर प्रकाश आंबेडकर तसं करतायत का? नाही, तर त्यांचीच आदेश आहेत, साहेबांचेच आदेश प्रभारीला आहेत ना. ते प्रभारीला आदेश असल्यामुळेच मला राजीनामा द्यावा लागला. आता इथं जिल्हा कमिटीला आम्हाला विश्वासातच घेतलं नाही, कामच करता येई नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं कशाही पद्धतीचं नियोजन करता येत नाही. जी यंत्रणा आंबेडकरी चळवळ संपवतात असं तुमचा आरोप आहे? नाही, मी हे बोलू शकत नाही, पण एक आहे जी सच्चा कार्यकर्ता आहे आंबेडकरी चळवळीत काम करणारा, त्याला मात्र निश्चितच धोका निर्माण झालेला आहे.